रस्ते मोकळे करा असे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत बच्चू कडू यांना। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळे रस्ते मोकळे करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेत। हायकोर्टाने मीडिया रिपोर्टवरून सुमोटो म्हणजे स्वतःच याचिका दाखल करून घेतली होती, पण बच्चू कडू आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। यामुळे हा तेढ आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण झाली। अगदी काही वेळापूर्वी आपण रिपोर्ट पाहिला जय महाराष्ट्रवर, काही तासांपासून अनेक वाहन चालक या आंदोलनामुळे अडकून पडलेले आहेत। त्या वाहन चालकांना पुढे जाता येत नाहीये। विशेषतः अनेक ट्रक चालक आहेत जे गेल्या काही तासांपासून नागपूरमधल्या रस्त्यांवरच थांबलेले आहेत। त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था होत नाहीये, पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होत नाहीये। या सगळ्यामुळे आणि या सगळ्या रिपोर्ट्समुळे हायकोर्टाने स्वतःहून दखल घेतली, नागपूर खंडपीठाने या सगळ्या आंदोलनाची दखल घेतली आणि रस्ते मोकळे करा असे निर्देश बच्चू कडूंना दिलेत। मात्र बच्चू कडू आपल्या आंदोलनावर ठाम आहे। आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आहेत आपल्या या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी। तेजस मोहतुरेंकडे जाऊयात, कारण त्यांनी याच मुद्द्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली, तीही पाहूयात। तेजस, शेतकरी नेते राजू शेट्टी आहेत सर, काय सांगाल ज्या पद्धतीने कोर्टाने आदेश दिला की 6 वाजतापर्यंत? अजून आदेश आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे। आदेश दिलाय का नाही हेच आम्हाला माहित नाही। कदाचित ही अफवा असू शकते, कारण सकाळपासून सातत्याने अशा अफवा उठवल्या जात आहेत। साध्या विषयातले पोलीस जाऊन शेतकऱ्यांना सांगतायत आंदोलन संपलं, उठा उठा असं म्हणतायत। तेव्हा कोर्टाकडून आता वाजले किती, 5:15 वाजले, अजून आदेश आमच्याकडे आलेला नाही आहे। प्रशासनाचे लोक सातत्याने आमच्या संपर्कात आहे। आताच एसडीओ येऊन गेले, पण ते मंत्री येणार म्हणून निरोप देऊन गेले। तुम्हाला असं वाटतं गृह विभाग जो आहे तो घुमराव करत आहे सगळ्या आंदोलनाला, असं वाटतं तुम्हाला? काय माहित होता, या अफवा उठवून संभ्रम तयार करणं हा त्यांचा उद्देश आहे। पण आम्ही ठाम आहोत आमच्या मताशी। आदेश येऊन दे कोर्टाचा, खरोखरच कोर्टाने आदेश दिला असेल तर मग बघू ना, वाचून संविधानाने तेव्हा तरी अधिकार दिला की नाही? काय ऑर्डर आहे ती वाचायचा, काय न वाचताच अंमलबजावणी करायची? सरकारचे 2 मंत्री येणार आहे तोडगा काढण्यासाठी, काय सांगाल का तुम्ही? बघू, त्यांचा सरकार जे आहे ते काय निर्णयाचे अधिकार तर त्यांना निश्चितच नाहीत। म्हणजे निश्चितच मुख्यमंत्र्यांच्यावर त्यांची चर्चा झाली असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना काहीतरी निरोप दिला असेल। काय निरोप आहे ते बघू आणि मग करू। तुम्हाला कुठल्या सरकारला, कुठल्या मंत्रीचा फोन आला होता का या संदर्भात, आंदोलनात तोडगा काढण्यासंदर्भात? फोन तर सगळ्यांनाच आमच्यापैकी येतात, पण आम्ही सांगितलं 7-12 कोरा करा आणि मग पुढचं बोला। हे होते आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।